मला भ्रष्टाचारांचे सरदार म्हणणाऱ्यांना गुजरातमधून तडीपार केलं होतं। अमित शहांच्या टीकेला शरद पवारांचं उत्तर, आता देश चालवतायत पवारांची टीका। लाडकी बहीण योजनेसाठी दरवर्षी 46,000 कोटी कुठून आणणार? योजनेच्या मंजुरीपूर्वीच अर्थ विभागाने आक्षेप घेतल्याची चर्चा। भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून टीकेचा सूर। 17 वर्षांपासून रखडलेल्या गोवा हायवेसाठी पुन्हा नवीन डेडलाईन। गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची वाट तुर्तास बिकटच। सरकारकडून पुन्हा आश्वासनांचीच खैरात। लोकसभेतल्या सलग 2 पराभवानंतर चंद्रकांत खैरे आता विधानसभेसाठी इच्छुक, तर विजनवासात गेलेले भाजपचे प्रकाश मेहताही विधानसभेची तयारी करत असल्याची चर्चा। काहींना लाडकी सुपारी योजना आवडतील। ठाकरेंच्या शिवसेनेचा स्वबळाची भाषा करणाऱ्या राज ठाकरेंवर हल्लाबोल, तर महायुतीकडून राज ठाकरेंबाबत अद्याप ठोस भूमिका नाही। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे विधानसभेच्या मैदानामध्ये उतरणार। वर्सोवा विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक। मनोज जरांगेंचा प्रोग्राम बारामतीचा स्क्रिप्टेड। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची टीका, तर जरांगे एकाही जागेवर उमेदवार उभा करणार नसल्याचा दावा। ओबीसी कोट्यातनं मराठ्यांना आरक्षण देण्याबाबत विरोधकांनी ही भूमिका जाहीर करावी, मनोज जरांगेंचं वक्तव्य। तर सरकारवर हल्लाबोल सुरूच। पुण्यामध्ये पूर ओसरल्यावर नुकसानाचं धक्कादायक वास्तव उघड। सुप्रिया सुळेंकडून नुकसानाची पाहणी। प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे पूरस्थिती, सुळेंची टीका। सांगलीतील 4 तालुक्यातल्या शाळांना उद्या सुट्टी। कृष्णा वारणा नदीच्या पातळीत वाढ झाल्यामुळे सुट्टी जाहीर। भीमा कोरेगाव हिंसाचार, एल्गार परिषद प्रकरणातल्या आरोपींना दिलासा नाहीच। सुधीर ढवळे, महेश राऊत, रोना विल्सन, शोमा सेन आणि सुरेंद्र गडलिंग यांना दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार। पुण्याच्या कल्याणीनगरमधील पोर्शे अपघात प्रकरणी 900 पानांचं आरोपपत्र। अल्पवयीन मुलाचे वडील, आई, आजोबा, रक्ताचे नमुने बदलणारे डॉक्टर आरोपी। यंदा आषाढी वारीला 10,88,000 भाविकांनी घेतलं दर्शन। विठ्ठलाचरणी 8,34,00,000 रुपयांचं दान। जागतिक क्रीडा महाकुंभाची थोड्याच वेळात नांदी। पॅरिसच्या सीन नदीवर रंगणार ऑलिम्पिक उद्घाटन सोहळा। बोटींमधून अवतरणार क्रीडापटू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।